मुंबईमध्ये मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून सर्वत्र पाणी तुंबले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अंधेरी पश्चिममधील आंबोली येथे असलेल्या धाकुसेट पाडामध्ये घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग आंबरे यांनी स्थानिक नागरिकांना पावभाजी वाटप केले। स्थानिक आंबोलीकर नागरिक यांची व्यथा पांडुरंग आंबरे यांनी मांडली। यावेळी लोकप्रतिनिधी प्रशासन काहीही उपाय योजना करत नसल्याचे सांगत पांडुरंग आंबरे हताश झाल्याचे पाहायला मिळाले। काय सांगाल, आंबोलीमध्ये मागील 2 दिवसापासून मुंबईमध्ये सर्वत्र पाऊस पडतोय, पण आंबोलीमध्ये कमरे इतकं पाणी आहे। आपण या ठिकाणी स्थानिक नागरिकांना पावभाजीचं वाटप केलं काय? असं आहे, हा सीजर रोड आहे। या सीजर रोडला लागोडाच विष्णू सावंत मार्ग धाकुशेटपाडा या ठिकाणी सकल भाग आहे आणि त्या ठिकाणी हजारो झोपडपट्ट्या आहेत। त्या हजारो झोपडपट्ट्यामध्ये ह्या असा जो पाऊस जर झाला 3-4 दिवस सतत तर तिथे पाणी साचते। हे दरवर्षाप्रमाणे दरवर्षी होते। आज कित्येक वर्ष तिथे ही अवस्था आहे लोकांची। तिथे पाणी कमरेवर छाती एवढं पाणी होते। त्या बिचाऱ्यांचा सर्वांचा त्या विभागातील राहणाऱ्यांचा त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो। त्यांच्या घरात कपडा लता काही असे सामान सुमान सर्व नुकसान होऊन जाते। काही वेळेस अशा येते की गणपतीच्या उत्सवात सुद्धा पाऊस एवढा झाला होता ते 2 वेळा अशी परिस्थिती तिथे आली होती की लोक गणपती डोक्यावर घेऊन राहिली होती आणि पावसाची वाट बघत होती कधी ओसरतो। जेव्हा पाऊस ओसरला कमी झाला तेव्हा गणपतीला त्या लोकांनी खाली ठेवलं। तोपर्यंत गणपतीचं सर्व डेकोरेशन केलेलं, सर्व घरातलं सामान सुमानाची वाट लागून गेली। तरी सुद्धा लोकांची भक्तिभाव गणेशावर त्या मार्गाने आपली देवाची भक्ती करून ते सण केलं। पण आज किती वर्ष हे करणार? आज या सकल भागाचा मी त्या भागामध्ये 2 वेळा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून निवडून आलो। आता त्या भागाची परिस्थिती मला माहिती आहे काय आहे काय नाही ते। लहानाचा मोठा मी इथे झाला आंबोली विभागामध्ये आणि माझं त्या भागावर विशेष लक्ष आहे, माझं प्रेम आहे। पण त्यावेळेला आमच्याकडे एवढा फंड नव्हता, त्यावेळेला आम्ही ते करू शकत नव्हतो। पण आता इथे आमदार आहेत, खासदार आहे, आमचे सरकार आहे, समजलं का? लोकप्रतिनिधी आहे, तिथे इतर पक्षाचे प्रतिनिधी आहेत, समाजकार्य करणारे लोक आहेत तिथे आणि मी एक समाजकार्य करणारा आणि एक सामाजिक एका पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून पुढे आहे। मला हे वाईट वाटते की आमचं सरकार असताना सर्व काय असताना ह्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही। मी स्वतः 2 वेळा DMCच्या मीटिंगमध्ये जनता दरबार भरला होता, त्यावेळेला सुद्धा हे प्रश्न मांडले, माझे पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहे की ह्या ठिकाणी सकल भाग असल्यामुळे इथे पाणी साचलं जाते आणि इथे खूप लोकांचं नुकसान होते। त्यामुळे त्यांचा विचार केला पाहिजे। मला व्हिजिट देतो म्हणून सुद्धा सांगितले। DMCला पण भेटलो होतो, DMC पण मला म्हणाले होते की एकदा आम्ही व्हिजिट करतो आणि मी बोललो भाऊ तुम्ही कधी व्हिजिट करणार सांगा, मी सर्व फिरवतो। इथे एक मोगरा नाला आहे धाकुशेट पाड्याला लागून, तो नाला पण दरवर्षी साफ केला जात नाही। वर केला जातो आणि साफ करून निघून जातात आणि त्याच्यानंतर पाणी एवढं मोगऱ्यातून त्या बाजूने येते ते एवढं जोशात येते की ते नाल्याच्या वरून पाणी आतमध्ये त्या विभागात गेले। अशी दोन्ही ठिकाणी त्यांची परिस्थिती वाईट होते आणि त्यामुळे तिथल्या सर्व रहिवाशांना अत्यंत त्रास होतो। माझी सरकारला आणि इथला लोकप्रतिनिधीला विनंती आहे, नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही या भागात लक्ष द्या। तुम्ही या भागाचा काहीतरी विकास करण्यासाठी, या भागामध्ये काही लोकांच्या सुखसोयी पुरवण्यासाठी, या इथे डेव्हलपमेंट काय करण्यासाठी हा तरी विचार करा आणि इथे लोकांना ह्या अडचणीतून सोडवा। ही भयंकर मोठी अडचण आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आज कित्येक वर्ष ते 70-80 वर्ष या ठिकाणी राहत आहेत।
आणि ह्या अशाच परिस्थितीत हे लोक जगत आहेत. बिचारी सर्व गरीब लोक आहेत. कुठे जाणार, काय करणार? असं जर चाललं तर उद्या मतदानाच्या वेळेला तुम्हाला फार त्रास होणार. तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांकडे जाणार? आणि आम्ही तरी कार्यकर्ते म्हणून कुठल्या तोंड घेऊन लोकांसमोर जाणार की यांना मत द्या म्हणून? तर या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीचे आमदार असतील, खासदार असतील किंवा मग प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त त्यांची परत भेट घेणार आहात? आता परत भेट घ्यायचं, मग बघा माझं हे असं आहे, माझी तब्येत बरं, माझं वय झालेलं. मी दोन चार वेळा मी पत्रव्यवहार करून सर्व थकलो. मला विजिट घेतो म्हणून सांगितले, पण घेण्यात आली नाही. पण आता बघू, पुन्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी जाईन. आता हे पावसाचा जोर एवढा आहे, आता सध्याचं काय ह्याच्यावर विचार होणार नाहीच आहे काय. पण त्याच्यानंतर पुन्हा मी हे हा प्रश्न उपस्थित करणार. मी याच्या बाबतीत ह्या पत्र आपला पेपरला सुद्धा देणार आहे माहिती, कुठल्या तरी पेपरला. आणि ही संपूर्ण माहिती मी त्याला कथन करून सांगणार आहे. मी टीव्हीच्या मीडियाला पण सुद्धा बोलवणार आहे. आणि त्या लोकांना या विभागात फिरून ही सर्व परिस्थिती सांगणार आहे. आता इलाज नाही त्याला दुसरा, कारण कुठेतरी या गरीब लोकांचा मार्ग निघाला पाहिजे. त्यांची पोरं बाळ आज तिथे, यांचे पणजोबापासून लोक इथे राहत होती. आज ही मुलं पण तशी दिवस काढतायत, ते आम्हाला मोगवत नाही.